नमस्कार, मी कादंबरी. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण पाहणार आहोत अर्जुन विषाद योगमधला 3रा श्लोक. राधे राधे हरिओम. सुरू करूयात. पश्यतां पांडुपुत्राणामाचार्य महतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. जेव्हा राजा दुर्योधन आपले सेनापती द्रोणाचार्यांकडे गेला तेव्हा तो म्हणतो, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. आता या श्लोकातून राजा धुरंधर दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवायच्या होत्या असे वाटते. द्रुपद हे पांचाल देशाचे राजा होते. द्रोणाचार्य त्यांचे बालपणीचे मित्र होते. एकदा द्रुपद राजाने द्रोणाचार्यांचा अपमान केला होता. यांच्यातून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते आणि याचाच बदला म्हणून द्रोणाचार्यांनी आपले शिष्य अर्जुनाच्या मदतीने द्रुपद राजाचा पराभव करून त्याचे अर्धे राज्य घेतले होते. मग द्रुपद राजाने एक यज्ञ केला. त्या यज्ञातून दुष्टद्युम्न नावाचा पुत्र मिळाला की त्याचा जन्मच द्रोणाचार्यांचा वध करणे यासाठी झाला होता. तो पांडवांचा सेनापती आणि अत्यंत शूरवीर बुद्धिमान होता. आणि जरी द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी त्याचा जन्म झाला होता तरी द्रोणाचार्यांनीच त्याला शस्त्रविद्या शिकवलेली होती. त्यांनी त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली होती ती व्यवस्थित पार पाडलेली होती. त्यांचा शिष्य असून तो कुरुक्षेत्रात त्यांच्याच विरोधात उभा होता. इथे दुर्योधनाला सांगायचे होते की तुमच्याकडून प्राप्त झालेले युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना दुष्टद्युम्नाने किती कौशल्याने केली आहे. आणि द्रोणाचार्यांच्या लक्षात हे आणून द्यायचे होते की युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे. आणि तसेच आपले द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य पांडव हे असल्यामुळे पांडवाविरुद्ध युद्ध करताना कोणत्याही प्रकारचा पक्षपात करू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. त्यामुळे सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असे दुर्योधनाला इथे द्रोणाचार्यांना सूचित करावयाचे होते. तर हा तिसऱ्या श्लोकाचा अर्थ होता. धन्यवाद. कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूयात पुढच्या लाईफ लेसन या 3ऱ्या श्लोकावरून काय मिळतो या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.